सी गुगल वरती पण मित्रांनो गुलोचे टेडी गुलोचे टेडी व्हॉट अ सरप्राईज. कसं काय मंडळी, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगर चिकू, तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मी स्वागत आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन खाली लगेच लाल बटन टपाटप दाबून टाका. आज माझी तब्येत बरी नाही आहे तर थोडासा आवाज माझा दबेला असेल, कारण कालपासून मी घरी सुट्टीवर आहे, व्हायरल झालं आहे. तर मी 2 दिवसापासून सुट्टीवरच्या गोळ्या औषध दिलं डॉक्टरनी, तर तब्येत थोडीशी जाम आहे आज माझी. तर आता मम्मीने मला वाढून दिलं आहे, रस आहे, वरण आहे, शेपूची भाजी, पोळी आहे आणि भात आहे अजून. तर मस्त मित्रांनो आता जेवण झालं, आता घेतो गोळ्या औषधं जे की काल डॉक्टरने दिल्या होत्या. 1 2 3 4 गोळ्या आहे. सगळ्यात कंटाळा हे औषध घ्यायला येतो. सिरप आहे, इतकं डेंजर कडू लागतं काय माहिती आता कसं काय घेऊ. डेंजर लागतं एकदम. तर आज तब्येत बरी नसल्यामुळे आज सगळे प्लॅन कॅन्सल झाले माझे. आज तर मला पिंपळगावला जायचं होतं, कारण आज पिंपळगावला बैलगाडा शर्यत होती आज एकदम मस्तपैकी. म्हटलं जाऊ आज बघू मस्तपैकी, कारण मला पण आवडते, मी यूट्यूबवरती व्हिडिओ बघत असतो. आज तर पिंपळगावला होते, मस्त मोठे मोठे ते येणार होते, पण तब्येत बरी नसल्यामुळे सगळे प्लॅन कॅन्सल झाले. तर तब्येत बरी नाही, मग कुठे गेलो नाही बाहेर. तर मग मी ठरवलं तुम्हाला आज मी होम टूर देतो आमच्या घराची पूर्ण, तुम्हाला एक छोटीशी टूर दाखवतो. मग जसं मी पहिल्या ब्लॉग मी बोललो होतो की तुम्हाला मी घर नंतर दाखवेल, तर आज या ब्लॉग मी दाखवतो मी आमचं पूर्ण घर. तू गावर अशी बसली, चल घर दाखवू आपण पूर्ण. तर मित्रांनो बाहेरून असं घर दिसतं, तर करतो पहिले सुरुवात बाहेरून आणि इग्नोर करून टाकाय गोल्डन और प्ले स्कूल, कारण तर पहिले शाळा, तर नंतर शाळा बंद झाल्यानंतर आता आम्ही राहतोय. तर ही आहे बाहेरची जागा, पार्किंगची जागा, आणि तो 2 गेट आहे मस्त, एक मोठा आणि एक छोटा. मोठी गाडी तरी मध्ये लागत नाही, खूप अडचण येते लावायला. आणि ह्या साईडनी असंच कपडे वगैरे वाळत घालायची जागा आहे. कधी कधी आम्ही तर जेवण पण करतो वाटेवर चादर चटई वगैरे टाकून मस्तपैकी बाहेरचं. आणि मित्रांनो आता हा आहे आमचा हॉल. इथं पप्पा झोपलेले आहे, तर पप्पाला पण इग्नोर करा. इथं अशा 2 खिडक्या मस्तपैकी, आणि हॉल खूप मोठा आहे. आणि हा आमचा टी व्ही लावलेला हा एरिया टीव्हीचा. आणि हे मळ्यातून जे आमच्या शेतीतले गहू आहे ते आणून त्याची थप्पी मारली पप्पाने घरामध्ये. ठीक आहे, याला पण इग्नोर करा. आणि हा टीव्हीवर आहे आपलं चॅनल ओपन आहे. आणि मित्रांनो धन्यवाद लास्ट व्लॉगला आपल्या 1K व्ह्यूज गेल्याबद्दल. आणि जो नवीन असेल चॅनलवरती तिने पण चॅनल सबस्क्राईब करून टाका. हे छोटंसं आपलं एक देवघर मस्तपैकी, तिथं मम्मी पप्पा रोज बसून देवपूजा करता. आणि हा असं पूर्ण हॉल आहे आपला. हा आहे एकदम छोटासा आमचा किचन, जो की सध्या पसऱ्याने भरलेला आहे. जिथं मी सकाळ संध्याकाळी इथंच राहते. हा, आणि मम्मी स्वयंपाक बनवते. ऑर्डर येते, मम्मी हे दे, मम्मी ते दे, मम्मी हे कर, मम्मी ते कर. हा ना. आणि जाऊन लगेच काही आवरून नको ठेवू बरं का, ब्लॉग मी दाखवणार मी. काहीच नाही, रोज एवढंच आवडत राहतं, कसं नाही राहत. आता सगळ्यात पहिले दाखवू माझा बेडरूम, चिकूचं बेडरूम. तर मित्रांनो हा आहे माझा बेडरूम. ऑफकोर्स मी ब्लॉग मध्ये घेणार होतो म्हणून थोडासा आवरून ठेवला आहे. हा माझा बेडरूम आहे, काहीच पसारा नाही बघ. आणि हे चॉकलेट आहे, हे जे की मी नाही खात मित्रांनो. नाही, मीच खातो, मी खोटं बोललो, मीच खातो. आणि हा छोटा स्पीकर आहे, मला कधी असा मूड ऑफ झाला तर मी असं गाणं वगैरे लावून ऐकतो बेडरूममध्येच. तर असं माझा बेडरूम आहे. आणि हे माझं कपाट, जे की कपडे घालून आपण ते सगळे लास्ट टाइम घेतलेले कपडे मी कडे घालून ठेवलेले. आता जाऊ आता मम्मीच्या बेडरूममध्ये. हा, माझ्या बेडरूममध्ये नको, चालतो आता. माझं बेडरूम कमी, स्टोर रूम जास्त. बेडरूम तर मित्रांनो हा आहे मम्मीचा आणि पप्पाचा बेडरूम, जो की बेडरूमपेक्षा स्टोर रूम जास्त आहे. इथे बेड वगैरे नाही ठेवलेलं, कारण ती खालीच झोपता. आणि हे सगळे असे कपडे वगैरे गुंडाळून ठेवलेले मम्मीने त्यांच्या कपाट. आणि पसारा बघा, हा पण पसारा, इथं पण पसारा, खिडकीत पसारा. त्यांना सांग आम्ही आमच्या बेडरूम मध्ये काहीच ठेवू देत नाही. हा, कारण आम्ही सगळं ते असं सामान्य सगळं विचित्र आम्ही सगळं मम्मी त्यांच्या बेडरूम आणून टाकतो. माझ्या बेडरूमची गॅलरी. आणि ही आहे आमची गॅलरी, जी की मम्मीच्या बेडरूमला आहे. आणि बिन गॅलरीवाले बेडरूम आम्हाला दोघांना देऊन टाकलेले. ही गॅलरी आणि याच्यावरती कच्ची, ती पण दाखवतो मी थोड्या वेळात. आणि मी यांना बोललो होतो बाहेर मस्तपैकी पसारा ठेवत जाल तुमच्या जे रूम ठेवता, पण ठीक आहे ते नाही ऐकत. हा तसं पावसामुळे नाही भिजून ते वस्तू ठेवून द्यायच्या ना. तर मित्रांनो हा होता मम्मी पप्पाचं बेडरूमपेक्षा स्टोर रूम जास्त. हा एक उरला शेवटचा बेडरूम, रूम मध्ये पसारा आहे, जो की गुलूने बघितला ब्लॉग मध्ये चॅनल माझ्यावरती. उघडचा तो आवरतच नाही. पंखा चालू, इथे सगळं लॅपटॉप वगैरे चालू. असा आहे आमचा गुलूचा बेडरूम. बेडवरती कपडे किती पडलेले तसेच. गुलूचे टेडी गुलूचे टेडी
तिथे गुलू झोपतो आणि इथं हे काय ते दोघांचे फोटो. एकदम असं लॅपटॉप गुलो काम करतो इथे सर्व. एक लॅपटॉप खाली हा वरती ठेवलेला आहे सगळं. गुलोचं काम वगैरे चालतं आणि प्लस गेमिंग पण चालते मित्रांनो. हे बा मस्त GTA 5 वगैरे खेळत असतो कंटिन्यू आणि डॉक्युमेंट वगैरे पडलेले त्याचे. तर असं आहे गुलोचं छोटासा बेडरूम. आणि 100% वहिनी हा ब्लॉग पण गुलू खूप चढणार आहे कारण पसार वगैरे तसाच आहे. तरी होम टूरमुळे मम्मीने थोडंफार आवरला असेल बरोबर ना. नाही आवडलं नाही मग मी पाहिलं ना हा बोर्ड असा पूर्ण तिथपर्यंत होता. फक्त बोर्ड उचललं बाकी काहीच केलं. हां आता वहिनी नंतर कारण अशी होती सर. वहिनी नंतर बेडरूम बघितल्यानंतर वहिनी गुलू थोडंशी चढतील. पण कम्फर्ट एकदम याचा बेडरूम एकदम असं तो एकदम असा आहे ना. ही बोर्ड वगैरे तिथपर्यंत घेऊन टाकतो चार्जिंगचे. बेडवर बसले बसले मोबाईल लॅपटॉप एकदम त्याचं कम्फर्ट झोनमध्ये एकदम. नाही तर माझं बेडरूम असं जेंटलमॅन सारखं आवरून ठेवावा लागतो. आवरायची सवय पण बोलूला अजिबात नाहीये. सगळं पसरा घालून ठेवतो. रोज मला आवरायचं मग रोज वरती यायचं रोज आवरायचं. मला तर कंटाळा मी 2-4 दिवसातून एकदा सांगतो. मला दाखवतो मी टेरेस आहे बाई. जिनात पण पसारा ठेवलेला आहे. इथं मी सगळं कुरड्या पापड्या वेपर चकल्या सगळं केलं बरं का चिकू. हां आपण गच्ची स्वच्छ पाऊस पडून गेल्यामुळे वडे केले सगळं केलं. तर मित्रांनो आहे गच्ची पूर्ण जी मी कधी येत नाही. फक्त एखाद्या असं आठवड्यात एखाद्या दिवशी येतो. शक्यतो कोणीच येत नाही वरती एवढं. मी येते बाई माझं काम पडतं. तुम्हाला कोणाला काही काम नाही राहत. आणि बाई गॅलरी खालून इथे दिसते आणि खालचं स्पेस डायरेक्टली. तर तिघांच्या बेडरूम मधला एकदम सुशिक्षित आणि एकदम सुंदर असा बेडरूम फक्त माझा होता आणि एकदम क्लीन. म्हणून 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 होम टूरच्या क्लीन बेडरूमचं आवड मला जात आहे मित्रांनो. ते दाखवायसाठी तू होम दाखवला. तर नाही असं काही नाही. आणि मित्रांनो खाली गरम पण इतके होते ना गच्चीवर गरम होत नाही. मस्त गारावर वारा सुटलेला आहे. वातावरण पण किती मस्त आहे आजचं. आणि ज्या बिल्डिंग दिसत आहे ना मित्रांनो ह्या आता द पार्क आहे. सॉरी पार्क साईड आहे. पार्क साईड. लोक म्हणतील तुम्ही होम टूर दाखवत होते की पसाऱ्याची टूर दाखवत होते. सगळा बेडरूम मी पसारा होता. चाललोय खाली. दरवाजा मानले लावतो लावून घे. असं काम आहे. अगं इथं काय पसारा ठेवलेला आहे. लसूण तिथे खाली तुझ्या बायकोचे बुक्स आहे सगळे. कुठं इथं पाहिलं कसे भरून ठेवले. की तू पण इग्नोर कर. काही नाही ठेवलं तिथं. नाही तुझी पुस्तक आहे. नाही मी ठेवून देईल परत बेडरूम मी तसलं आहे तसे परत टेन्शन घेऊ नको. तिने ठेवले का. हा मग जाऊ दे. मला वाटलं यांनी कोणी ठेवून दिले काय. मग ठीक आहे तूच ठेवले तर. आणि बोलू होता दुसरा लॅपटॉप खाली पडलेला आहे. म्हणजे खाली पण काम चालतं वरती पण काम चालतं. आणि आम्हाला आमच्यावर चिडत असतो. इथं गागात न करू तिकडे गागात न करू. आणि पप्पा तर झोपले. पप्पाला काही फरक नाही पडत. ब्लॉग शूट करो काही करो. चिडला होता. का बरं. त्याला पाणी पाहिजे होतं मी दिलंच नाही. मी म्हटलं उठून घे म्हणतो मी काम करू पाणी नाही देता येत. त्याला तुम्हाला मी अजून एक गोष्ट दाखवतो एकदम मस्त वाली. हां एकदम घराच्या एक्झॅक्ट दारासमोर एकदम ओपन स्पेस आहे आपण. आणि त्याच्यानंतर एक राईट साईडला पण लगेच दुसरं एक ओपन स्पेस आहे. मग दोन्ही साईडनी घराला एकदम मस्त मोकळं आहे डायरेक्टली. तर मित्रांनो अशी होती आपली होम टूरची छोटीशी घराची एक छोटीशी टूर. आणि जी मित्रांनो जी आमच्या घरातली ही भिंत आहे ना आणि म्हणजे मला ही भिंत खूप आवडते. म्हणजे बरं सगळी सुरुवात इथनंच आहे महाराजांपासून जे आज जीवन जगतो त्यांच्यापासून आहे. म्हणून आमच्या घराची जी फ्रेम लावलेली हा जो लुक आहे ना भिंतीवरचा तर मला हा खूप आवडतो. म्हणून मी प्रत्येक ब्लॉगची म्हणजे बऱ्याच ब्लॉगची सुरुवात इथून करू. तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉग बघा बऱ्याच ब्लॉगची सुरुवात मी इथनं केलेली. Okay, and then I can log in. Okay, thank you so much. Thank you. Thanks for that. Okay. माहितलं मित्रांनो आता आलाय तर खाली मला लॅपटॉप घेऊन बसलाय. आणि मित्रांनो हे बघा मी कोणाला घ्यायला आलोय. व्हॉट अ सरप्राईज. तर मी मित्रांनो आलोय पियाला घेण्यासाठी जे की अचानक आलेली आज. मला माहीत पण नव्हती ती येणार होती. तिचा लाईफ फोन आला की मी उतरले जातावरती मी तिला घ्यायला आलोय. Yes, I was missing you all. काय लिंबू पाणी. तर आम्ही निघालो पिया आणि मी पिल्लूला भेटायला की तुकडे चाललोय. म्हणजे जायचा प्लॅन नव्हता पण पिया आली आज अचानक. मग पियाला भेटायचं होतं. आम्ही चाललोय आता. आलोय आम्ही पोचलोय की तुकडे. तर मला तर काही जवळ जाता येणार नाही कारण मला हां म्हणजे आत्तासाठी चालू आहे. दिवसांनी भेटते त्याला खूप. आता बघ किती मोठा मोठा वाटेल तुला. बरोबर बेबीजची ग्रोथ फास्ट होते. आणि मला व्हायरल झालेला म्हणून मी दोघांपासून लांब बसले की तू पासून आत्ता खेळते पिल्लू सोबत. तर मित्रांनो आलो आम्ही आता पिल्लूला भेटून घरी. आणि आता आम्ही बसलोय जेवायला पिया आणि मी. घरी कोणीच नाही आता. गुलू गेला जॉबला. पप्पा गेले बाहेर.
आणि मम्मी गेल्या 3-4 दिवस लग्नाला. तर म्हणजे उद्या परवा लग्न आहे मामाच्या मुलाचा, तर मम्मी गेली आता 3-4 दिवस लग्न, ती पण घरी नाही आहे. तर आम्ही बघ करतोय जेवण. माईक करंट करत होतो, बघितलं की म्हणजे माईकच करंट होत नव्हता, तर परत खराब झाला. यावेळेस तर ॲटोमॅटिक झालं, मागच्याच तरी पडलं तर माझ्याकडून म्हणून झालं, आणि यावेळेस ॲटोमॅटिक परत खराब होऊन गेला. आता परत रिपेअरिंगला टाकावं लागेल, त्याला पणूच लागेल नाही काहीतरी, म्हणून तर आता प्रॉब्लेमच होतो. आता माईक तुटला त्याच्यामुळे मूड ऑफ झाला. आता एका गोष्टीमुळे मी आता मूड ऑफ करतो, एकदम मूड फ्रेश करतो. तुम्हाला दाखवतो. ChatGPT ओपन कर. केलं. त्याच्यामध्ये सर्च कर हु इज मराठी ब्लॉगर चिकू. बघितलं मित्रांनो? 1 मिनिट तुम्हाला पण दाखवतो मी. तुम्ही ChatGPT यूज करत असाल तर तुम्ही पण सर्च करू शकताय हु इज मराठी ब्लॉगर चिकू. गाईज तुम्हाला लगेच सर्व इन्फॉर्मेशन भेटून जाईल. एक छोटीशी गुगल ओपन कर. गुगल वरती पण मित्रांनो, म्हणजे मी काल सहज बसलो होतो, सहज मी असं टाइमपास करत होतो, बोर होता, तर मी सहज सर्च करून बघितलं. म्हटलं भाई साहेब हे काय झालं. म्हटलं गुगल आणि ChatGPT डायरेक्टली आपल्याला डायरेक्टली त्यांच्या याच्यावरती दाखवतो, डायरेक्टली प्रोव्हाइड करतो. अरे बाप म्हटलं एक नंबर. तर मित्रांनो पियाने पार्टी मागितली. आम्ही आलो आता डॉमिनोजला. खूप वेळ झाला, केव्हाची आम्ही वाट बघतोय. खूपच वेळ वेट केला आम्ही. आता कंट्रोल आहे, आम्ही वाट बघून बघून आता लवकर पिझ्झा यायची आम्ही अपेक्षा ठेवतोय. लवकर येईल आणि लवकर पोटामध्ये जाईल आमच्या. वेट आमचं संपलेला आहे शेवटी, आणि आमचं पिझ्झा फायनल आलेला आहे. किती पीसेस आहे पनीरचे मित्र? मी तुम्हाला पनीरचे पीसेस सांगतो. 1, 2. खूप दिवसानंतर, कारण जसं की तू प्रेग्नेंट झाली तेव्हापासून बाहेरचं खाणं बंद केलं होतं, तर माझं पण बंद झालं होतं. आज खूप दिवसांनी पिझ्झा ट्राय करतो मी. मित्रांनो फायनल आता आलो आम्ही घरी, आणि आता वाजले 12:30 रात्रीचे. आता खूप झोप येते, ब्लॉग पण एडिट करायचं आहे, आणि आता पियाला पण झोप येतं. तर आता ब्लॉगचं करू आपण. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली लाल बटन आहे ते दावा, आणि आपण 1K खूप जवळ आहे, तर पहिले आपले कम्प्लीट 1K करायचे, तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि गुगलवरती आपलं नाव सर्च करून बघा.